नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहत आहे LS मराठी। मध्य पूर्वेत सुरू असलेल्या युद्धाचा थेट परिणाम आता भारतावर होतोय। इराण, इस्रायल, अमेरिकेच्या या संघर्षाचा भारतासह अनेक देशांना त्रास होतोय। या तिन्ही देशांमध्ये युद्ध पेटल्यानं बरेच लोक मृत्युमुखी पडलेत, अनेक जागा देखील उद्ध्वस्त झाल्यात, तर शेकडो इमारती पडल्यात। भारत आणि इतर देशातील काही नागरिक देखील युद्धामुळे अडकून पडले। मात्र याचा मोठा परिणाम भारतात आता दिसून येतोय। देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत 50% कारखाने बंद पडण्याच्या मार्गावर आहेत। एवढंच नव्हे तर याचा परिणाम हॉटेल इंडस्ट्रीवरही होताना दिसतोय। गॅस पुरवठ्याच्या संकटामुळे मुंबईतील 20% हॉटेल्स बंद पडली आहेत, असा अहवाल हॉटेल असोसिएशननं दिला आहे। त्यामुळे मुंबईकरांचे बाहेर खाण्यापिण्याचे वांदे झाले असून हॉटेलिंग बंद करावं लागण्याची शक्यता आहे। कारण ही परिस्थिती अशीच राहिली तर पुढील 2 दिवसांमध्ये 50% हॉटेल्स बंद होऊ शकतात, असा इशाराच अन्न आणि औषध प्रशासनानं दिला आहे। इराण, इस्रायल, अमेरिका यांच्यात सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम आता थेट आंतरराष्ट्रीय पुरवठा साखळीवर होतोय। मुंबईत LPG गॅसचा तुटवडा जाणवतोय। मुंबई, पुणे, नागपूरसह अनेक ठिकाणी व्यावसायिक गॅस सिलेंडरची टंचाई झाली आहे। घरगुती सिलेंडरसाठीही वाट पाहावी लागते। पुरवठा सुरळीत करण्यासाठी 25 दिवसांचा नियम लागू करण्यात आला आहे। एवढंच नव्हे तर व्यावसायिक LPG सिलेंडरच्या दरातही सुमारे 115 रुपयांची वाढ झाली आहे। तर घरगुती सिलेंडरच्या किमतीतही गेल्या काही दिवसांमध्ये वाढ झाली आहे। हॉटेल व्यवसायावर परिणाम गॅसच्या तुटवड्यामुळे झाला आहे। मुंबईतील हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्सना मोठा फटका बसतोय। पुढील काही दिवस ही स्थिती अशीच राहिल्यास 50%हून अधिक हॉटेल्स बंद होण्याची शक्यता आहे। अभी रेट बढ़ने की पूरी गुंजाइश है। तो पहले सिलेंडर हमको कमर्शियल मिल जाते थे, अभी वो भी नहीं मिल रहे हैं। गैस नाम की चीज़ ही नहीं है हमारे पास। तो अभी दूसरे जो रॉ मटेरियल है, डीजल या इस पर हमको या लकड़ी पे काम करना होगा। इसके कारण सब कॉस्टिंग बढ़ते जा रही है। चाय पहले 10 रुपये में थी, इसको भी हमने क्वालिटी सुधार के और महंगाई के हिसाब से 15 रुपये कर दिए। और हमारे ग्राहकों को हमारा प्रतिसाद अच्छा दे रहे हैं। ऐसा कि नहीं कि बढ़ गया रेट तो आगे पीछे क्वालिटी चाहेगी, और ये जो महंगाई बढ़ी है इसके कारण उसका रेट बढ़ा है। उसमें भी आ सकती है, गुंजाइश है पूरी, वो भी रेट बढ़ाने पड़ेंगे अब। लेकिन गैस मिलना मुश्किल है, कमर्शियल भर ही नहीं रहे या मिल नहीं रहे, तो गैस कहाँ से वापरेंगे। अभी तो लकड़ी या लकड़ी की भट्टी या डीजल, 2 चीज़ है ऑप्शन में। दुसरीकडे आशिया खंडातील सर्वात मोठ्या औद्योगिक क्षेत्रांपैकी एक म्हणून ओळख असलेल्या नवी मुंबईतील ठाणे बेलापूर औद्योगिक पट्ट्याला युद्धाच्या परिस्थितीचा मोठा फटका बसताना दिसतोय। आयात निर्यात ठप्प झाल्यानं तसेच कच्च्या मालाच्या किमतीत मोठी वाढ झाल्यानं येत्या आठवड्यात सुमारे 50% कारखाने बंद पडण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे। ठाणे बेलापूर औद्योगिक क्षेत्रात सुमारे 4,500 कंपन्या कार्यरत असून या सर्व उद्योगांवर सध्याच्या परिस्थितीचा परिणाम होतोय। उत्पादनासाठी लागणारा कच्चा माल वेळेवर उपलब्ध होत नसल्यानं आणि खर्च वाढल्यानं अनेक उद्योग अडचणीत सापडले। या परिस्थितीचा सर्वात मोठा परिणाम कामगारांवर होणार असून नवी मुंबईतील सुमारे 10 लाख कामगारांवर उपासमारीची वेळ येऊ शकते, अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे। आता तुम्हीच बघताय की आता माझ्याकडे स्पेशली 365 दिवशी एवढं ओव्हरटाईम म्हणून चालायचं, ही परिस्थिती माझ्याकडे कधी झालेली नाही। आज तुम्ही 4 ठिकाणी जाऊन बसलात तर त्यांनी पण हेच सांगितलं, मला वर्कर तर सोडायचं नाहीये, वर्करला मला सांभाळून ठेवावं लागेल, त्याला मी 2 तास ओव्हरटाईम पण द्यावं लागेल, कारण नाहीतर ते सोडून गेले तर कंपनी पुढे काय चालणार आहे। आता वार समजा महिन्याभर थांबलं किंवा 1.5 महिने थांबलं, पण पुढे वर्कर कुठे थांबणार। हे वर्कर सगळे पळून जाणार, कारण त्याला जेवणाचा मेन जो आहे, जेवणाचा जो प्रश्न आहे तो मोठा प्रश्न आहे। आम्ही पगार देऊ कसंही करून, पण त्याला गॅसच नाही मिळत, हे नाही, चुला किती दिवस चालवणार, चुला करायला तो भाड्याने झोपडपट्टी असते, कुठे तिकडे आग लागायची चान्सेस आहेत। तर वर्कर लोकांची जी परिस्थिती आहे ती एकदम विकट आहे आणि त्यामुळे ते इकडून पळून जायच्या मार्गावर आहे, हे वर्कर स्वतः बोलत आहेत। याच्यावर इंडस्ट्रीची परिस्थिती, जे वर्करच नसेल तर इंडस्ट्री काय चालणार आहे। तर मटेरियल नाही मिळत, मटेरियल जास्त भावात मिळणार आहे, इम्पोर्ट एक्सपोर्ट बंद झालेलं आहे, एक्सपोर्टला माल तयार ठेवलेला आहे पण ते जात नाहीये, किती दिवस थांबणार आहे। आणि कंटेनरचा भाव जो आहे वरच चाललेला आहे, तर कोण एवढ्या महागात कंटेनर मागून त्या एक्सपोर्ट करणार आहे, कारण समोरची पार्टी तर पैसे देत नाही, त्यांनी एकदा ऑर्डर फायनल केले की त्यांना ते द्यायलाच लागेल। तर आता जी परिस्थिती आहे, मी तुम्हाला तेच बोललो, आठवड्याभरात तुम्हाला एक्झॅक्ट पिक्चर मिळेल की मी दौऱ्यावर आहे, चेक करायला कुठं काय 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 प्रॉब्लेम आहे। तर
नक्की तुम्ही पुढच्या आठवड्यात मी तुम्हाला फिरवीन सगळ्या कंपनीत काय परिस्थिती आहे, काय आता गॅस आपल्या कामगारांवर आणि उद्योग व्यवसायावर जे उपासमारीची वेळ आलेली आहे, कामगारांना जेवण मिळत नाही, इथल्या उद्योग हॉटेल MIDC बंद पडलेले आहे. तेच बोललो ना की हॉटेलवाले सुद्धा चुली पेटवायच्या ह्याच्यात आले का त्यांना वर्कर जे आहे त्यांना नाश्ता वगैरे देण्यासाठी त्यांना आम्हाला काय करावं लागतं. तर हे जे परिस्थिती आहे एकदम म्हणजे वर्करला पोटात जेवण नाही गेलं तो का थांबणार इकडे. छत्रपती संभाजीनगरमध्ये दरवाढीमुळं रिक्षा चालक अडचणीत आले. आखाती देशातील युद्धाचा ऑटो LPG गॅस पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. 3 दिवसात LPG गॅस दरवाढीचा भडका उडाल्यानं छत्रपती संभाजीनगरमध्ये हा दर 61 वरून थेट 75 रुपये प्रति लिटरवर जाऊन पोहोचला आहे. पण या दरवाढीमुळे रिक्षा चालक अडचणीत आले. भाडेवाढीची शक्यता आहे. सरकारनं ऑटो LPG गॅस दरवाढीवर तोडगा काढावा अशी मागणी रिक्षा चालकांनी केली आहे. या परिस्थितीवर लक्ष ठेवून नागरिकांनी काळजी घेणं आवश्यक आहे. अशा गंभीर परिस्थितीत आर्थिक जीवनावर होणारा परिणाम लक्षात घेऊन खबरदारीची पावलं उचलणं गरजेचं आहे. पाहत रहा LS मराठी.